नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय बने. आजचा ब्लॉग इकडे सुरू टायटल बघून मित्रांनो तुम्ही आला तर ब्लॉग बरोबर बघताय. तुम्ही एंडपर्यंत बघा. नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो जे बघून आहे तुम्ही बरोबर बघताय. मी एपेक्सेल इंडियाचा मी लेन्स मागेल अल्ट्रावाईड ब्लॉगिंगसाठी मोठं ब्लॉगिंग जे नवीन माझं जे चॅनल सुरू करत त्यांच्यासाठी हा बेस्ट बजेट फ्रेंडली लेन्स आहे. स्टार्टिंगच ते प्राईस काय तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक भेटेल. त्या डिस्क्रिप्शन जाऊन तुम्ही लिंकवर जाऊन तुम्ही चेक करून डिस्काउंट पण भेटेल तुम्हाला. तर ब्लॉग इकडे सुरू करूया. मोठं ब्लॉग का मागवले तुम्हाला व्ह्यू एंडपर्यंत बघत राहा. व्हिडिओला तर माहीत पडेल, ते समजेल तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पडेल का बजेट फ्रेंडली आहे कशासाठी. आणि त्याचे अजून भरपूर लेन्स तुम्हाला भेटेल साईडवर वेबसाईट ॲमेझॉन फ्लिपकार्ट जिकडे साईडवर भेटेल आहे. पण जे एवढे खास नाही भेटत ते हा लेन्समध्ये खास येतो बजेट फ्रेंडली. अजून एक स्कायविंगचा येतो ते लेन्स, तो पण आहे. पण तो तुम्हाला मायक्रोमध्ये पण जे फोटोग्राफर त्यांच्यासाठी चांगला आहे, व्लॉगिंगसाठी पण आहे. पण एवढा खास नाही तो. त्याच्यावर थोडा हा मला बरा वाटला चांगला. मी भरपूर व्हिडिओ बघितले यूट्यूबवर, पण मला हाच बरा वाटला. तर तुम्ही लिंक भेटून देईल तर भेटून. चला ब्लॉग इकडे अनबॉक्सिंग बघूया. हा लास्ट मी एक हप्त्यापासून वाट बघतोय. हाला फायनली 15 दिवस आधी मी चेक करून साईडवर आउट ऑफ स्टॉक होतं याचे जेवढे पण लेन्स आहेत. अजून तर भरपूर लेन्स आहेत. म्हणजे जे मायक्रोपासून तुम्हाला जे पाहिजे लेन्स त्या साईडवर भेटत तर चेक करा. आणि हा लेन्स वाट बघतो आउट ऑफ स्टॉक होता 15 लास्ट. म्हणजे मी 1 तारखेपासून वाट बघतो तर मला लास्ट 20 तारखेनंतर हा भेटला. तर स्टॉक आला तसा मी लगेच बुक करून टाईम नको आला मला. कारण कधीची याची वाट बघतो मी नाही ना काय वर्षभर तरी हा भेटेल. पण नंतर साईड माहीत पडली तर लगेच मी याच्यावर जाऊन बघितलं तर स्टॉकच नव्हतं. विचार एवढी डिमांड आहे प्रोडक्ट वगैरे. तर त्याचं बोलत नाही. आता अनबॉक्सिंग व्हिडिओ बघा त्याची. चला तर आता मित्रांनो आपण याची अनबॉक्सिंग करून आपला एपेक्सेल इंडियाचा मस्त परफेक्टली फिट केलेला आहे. इकडे आपला बॉक्समध्ये आलेला आहे. इकडे अनबॉक्सिंग करू याची. म्हणजे इकडनं आता बघू कसं पॅकेजिंग तर मस्त कार्पेटने परफेक्ट दिली, ज्यानं डॅमेज जाणं. असं बॉक्स आहे त्याच्या साईडला ठेवायला. आणि हा एपेक्सेलचा इकडे लेन्स दिला आहे. इकडे काय काय सगळं दिलं बघा. याच्यामुळे HDR स्मार्ट लेन्स आहे स्मार्टफोनसाठी. इकडे याचा मॉडर्न HB 170 डिग्री सुपर वाईड अँगल लेन्स दिला. इकडे जे फंक्शन दिले. इकडे प्रीमियम क्वालिटी HD एपेक्सेल लेन्स. इकडे टेक फोन फॉर स्नॅप नेक्स्ट लेवल. आणि असे डिटेल याचे इंस्टा यूट्यूब म्हणजे साईड आहे त्यांच्या ह्याच्या. हा इकडे मागे कसा लिहिला आहे त्याची इकडे डिटेलमध्ये सगळं दिसतं. त्याच्यात तुम्हाला इकडे दिसतं आहे सगळं डिटेल. इकडे कोणत्या कम्फर्टेबल फोन आहे त्यांचे सगळं इकडे दिलेलं आहे. इकडे बघा फोकस ते सगळं दिलेलं आहे इकडे मित्रांनो. हे असं यूज करायचं. पॅकेजिंग तर मस्त केली आहे मित्रांनो यांची. इकडे साईडहून सगळं तर मित्रांनो आपण आता मागवलेला अल्ट्रावाईड लेन्स आपण याची अनबॉक्सिंग करू. इकडनं असं दिसायला असे भाग आहे. इकडनं ओपनिंग याची इझिली ओपनिंग करून घेऊ. असं इझिली आहे, जास्ती काही नाही आपलं झंझट. असं काय थोडं ओपन केलं. इकडे फाटलं आहे सोडून मी फर्स्ट टाईम ओपन केलं ते मी. आणि असं आहे आपलं इकडे दिसायला आहे तुझ्या इकडे दिसायला आहे एपेक्सेल इंडियाचा आपला कवर. आणि इकडे युजन मॅन्युअल दिसते. इकडे डिटेल अशी याच्यात आपल्याला अजून भेटते. इकडे त्याचं पाऊच लेन्स ठेवायसाठी. त्याचा क्लॉथ हा लेन्स साफ करायला. परत आता इकडं फिरून आहे. आणि ह्या इकडं एपेक्सेल लेन्सचं एक असं कवर प्रोटेक्शनसाठी. त्यात आपल्याला भेटते ही क्लिप. हे स्क्रू भेटतो मेटलचं सगळं. हे पार्ट हा मेटल ज्याने टाईट फिट करायला सगळं याच्या दिलं डिटेलमध्ये. आणि हा आपला मेन कवर साईडला ठेवू. आणि हा आपला लेन्स एवढा असं मित्रांनो जर बजेट फ्रेंडली लेन्स आहे. हा मेन आपल्याला शूटिंग करायचं तर तुम्हाला दाखवतो कसं आहे ह्या लेन्स. आता बघा तर तुम्हाला सिनेमॅटिक पुढे बघायला भेटणार. चला बघा. तर आपला हा बघितला हा लेन्स आहे आपला. हा असं प्रोटेक्शन कवर. आणि इकडे मागे त्याचं प्रोटेक्शन कवर आहे ते दिसायचं. आता हा कवरच आपला काढायचा जेव्हा यूज नसेल त्या सेफ पण राहतो लेन्स. आणि पुढून पण
तर लेन्स आपण कडू आणि असा लेन्स आहे फिश लेन्स हा जसा तुम्ही बघितले कॅमेऱ्यासाठी असतात मेन DSLR त्यांचे जे लेन्स असतो तसं हा स्मार्टफोनसाठी दिलं आहे. हा बघा असं कव तुम्हाला एक्झाम्पल कव असतो असं याच्यामध्ये फिश लेन्स पण असतो तुम्ही मोबाईलसाठी या ॲपमध्ये बघितलं आहे असा लेन्स असतो तसं कॅमेऱ्यासाठी तसा पण थोडा कमी कव असतो. फिश मध्ये पूर्ण कव असतो कव करून घेतो. हा तसा लेन्स आहे इकडे दिसायला लेन्ससारखा इकडनं हा दिसायला असा. तर आपण दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये भेटते ही क्लिप आहे तर तुम्ही तो ओपन करून घेते स्क्रू हा दिलेला स्क्रू तो लूज केला की होतो आणि ह्या लेन्स ही क्लिप अशी प्लास्टिक क्लिप आणि फक्त आपल्याला काय जास्ती फक्त ही असं याच्यात घुसवायचं आणि फक्त गोल गोल फिरायचं गोल फिरवायचं झालं इझिली काय नाही इथलं आपलं आता त्या ॲडजस्ट करू शकतो मागे पुढे त्यानंतर आपलं फिट करायचं बसेल जेव्हा टाईट करायचं तेवढं असं टाईट याचं दिलेलं आहे त्यांना टाईट करू शकतो म्हणजे क्लिप जेवढी टाईट पाहिजे तेवढी लूज करू इकडनं आणि याच्या दिसायचं हे क्लिप आहे इकडे सेम हे बटन ॲडजस्टसाठी दिले आहे. तर आपण तुम्हाला कॅमेरा लावून दाखवतो फ्रंटसाठी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आता इकडं चला मित्र आता तुम्ही बघत अशा माझं फक्त अर्ध डोक्याच्या आसपास छातीत दिसतं तर टी-शर्ट पूर्ण तुम्हाला दिसत नाही तर हा लेन्स आपला सेट केलेला इकडनं अल्ट्रा वाईड लेन्स आहे आपला 170 डिग्री आता तुम्हाला इकडे दिखवतो कॅमेरा थोडा नीट थोडा ॲडजस्ट केलं बघा आणि हा इकडे थोडासा सेट करतो आता ऑलमोस्ट तुम्हाला दाखवायला आणि बघा मित्रांनो तुम्हाला फक्त बघा पहिला हाच भाग दिसतो आता बघा हा पुन्हा A to Z तुम्हाला हा भाग दिसतो म्हणजे पूर्ण वाईट बघा किती झाले फक्त पहिले माझा डोक्याचा अर्धा भाग आणि छाती दिसतो आता पुन्हा टी-शर्ट पण दिसतं आणि पुढे डोका म्हणून या हा अल्ट्रा वाईड मला जाम आवडलं की व्ह्यू घेऊ शकतो मी एकटा ब्लॉगिंग पण कोण सोबत आला बाजूला ते त्यांना पण दाखवू शकतो वाईडमध्ये तुम्हाला फोटो सगळं करू शकतो. आता वाईट बघा किती आहे पूर्ण हात येऊन एक्स्ट्रा स्पेस बाजूचा भाग सोडून इग्नोर पूर्ण दिसतं त्याच्यामुळे अजून आता सेट करू शकतो. हा फ्रंटसाठी आपण केला असा थोडासा अजून आहे आणि हा आपला असा लुक दिसायला इकडनं 1x सेट करा तुमच्या वाईड अँगल असला ते तो फिश आय टाईप दिसतो तुम्ही 1x ठेवा वाईड अँगल असला ज्यांचे सिंगल कॅम त्यांच्यासाठी कामात आणि हा परत तुम्हाला दाखवतो लुक असा इकडनं सेट नाही केला आणि हा बघा काय व्ह्यू वाटतो वाईड अँगल 170 डिग्री म्हणून मी याच्याची वाट बघतो त्यासाठी पेशंट ठेवलं तुम्ही स्टॉक भेटला की तुम्ही मागू शकता. अजून याच्यावर 200 मेगापिक्सेलच्या वाईड अँगल लेन्स येतो तो थोडा एक्सपेन्सिव्ह 7च्या आसपास जातो पण तुम्हाला पाहिजे अशा व्ह्यू क्लिअर कशा जसं आता बाजूला ब्लर दिसेल थोडा ब्लर कमी जो स्काय विंग तुम्ही मागू शकता त्याच्यात थोडं असं क्लिअर दिसत नाही याच्यात तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसेल शार्प दिसेल चेहरा त्याच्या असा वेगळा वाटतो पण याच्यात बघा क्लिअर पूर्ण चेहरा क्लीन असा शेपमध्ये दिसतो असा फुगलेला वगैरे दिसत नाही. हा ब्लॉगिंगचा खास स्पेशल हा ब्लॉग आहे तो बघा तर व्हिडिओ पूर्ण मोठं ब्लॉगिंग ते सिनेमेट दाखवेल तर पुढे दाखवलं हा फ्रंटचा आता बॅकचा दाखवतो तुम्हाला मी तर तुम्ही आता बघत असेल किती वाईड दिसेल 1x मध्ये तुम्हाला फक्त माझा आसपासचा भाग दिसेल आता वाईड अँगलमध्ये तुम्ही पूर्ण फेस हात माझा पूर्ण दिसेल अल्ट्रा वाईड लेन्स हा 170 डिग्री लेन्स आहे छान पण 200 मेगापिक्सेल लेन्स असतो तो थोडा एक्सपेन्सिव्ह आहे तोच लेन्सपेक्षा हा बजेट फ्रेंडली हा लेन्स आहे तर दिसायला मोठं ब्लॉगिंगसाठी एकच फोकस लेन्स 1x लावले की आपण पूर्ण वाईड घेऊ शकतो वाईड अँगल आहे पण तेवढा वाईड अँगल जेवढं पाहिजे तेवढं मोठं ब्लॉगिंग नसतं त्यासाठी खास मी हा घेतला आहे वाईड अँगल लेन्स आपलं मोठं ब्लॉगिंग करायला तुम्हाला दाखवतो चला पुढे. सर मित्रांनो आपला मोठा ब्लॉगिंग सेटअप तयार झालेला इकडे आपलं मोबाईलसाठी C टाईप कनेक्टर आणि 3 ऑडिओ जॅक माईक लावला आहे माईक आपला आहे माउंट हेल्मेट किती दिवसांनी मोठं ब्लॉगिंगसाठी आपण करतो आणि हा लेन्स लावला आपला एपेक्सेलचा आता इकडून मोठं ब्लॉग सॅम्पल दाखवतो कसा आता बघा हा तेवढा जेवढं दिसतो हा 1x अल्ट्रावाईड जेवढं दिसतं तेवढा आता अल्ट्रावाईड दिसेल चला दाखवतो मोठं ब्लॉगिंग हे मित्र किती मोठा स्क्रू अख्खा बोट आहे थोडा स्क्रू गाडीवर गेला होता रात्री आला तेव्हा सकाळी लक्षात नाही आलं स्क्रू असेल इकडे लक्षातच नाही एवढा अँगलला घुसल्या स्क्रू आपणची गाडीवर मोठं लेन्सचं चेक करण्यासाठी घेत होतं आणि किती मोठं स्क्रू होता काढायला जायला पंपच्याकडे हा मित्रांनो तुम्हाला इकडनं अँगल कसा दिसतोय माहीत नाही तर हा असा दिसायला इकडे व्ह्यू करेल तर आणि हा व्ह्यू दिसायला असा कडनं लुक कडनं असा दिसायला असा हा व्ह्यू आणि हा असा बाईक वगैरे तुम्हाला हा व्ह्यू दिसतो. आता अल्ट्रा वाईड लागला तुम्हाला किती डिफरन्स समजेल पुढे एक राऊंड मारून दाखवतो मला तर शेकी असेल आणि त्या दिवसांनी तो फिट हे वाटतं लूज झालं आहे त्यानंतर चेक करू इकडनं आपण नंतर मला दाखवतो आपले गाडीचे स्विटाचे नखरे झाले नवीन तिकडनं दाखवतो तुम्हाला सांगा पुढे रॉंग साईडला घुसतात काय बोलणार आता व्ह्यू मी जिथपर्यंत असं समोर दाखवतो पण हा व्ह्यू दिसेल पण मीटर दिसणार नाही त्यात शेक आहे थोडा वेगळं आता मला दिसतो मित्रांनो हा व्ह्यू इकडनं असा पण मला तुम्हाला खालचा भाग दाखवायचा तर खालचा दाखवायला जमणार नाही इकडनं व्ह्यू असा थोडा शेक आहे आणि हा व्ह्यू असा समोर दिसाल तुम्हाला मित्रांनो हा जादू कॅमेराचा तुम्हाला इकडे दिसतोय का थोडं सेट करून घेऊ सेट केल्यावर तुम्हाला अंदाज येईल एकदा
थोडा सेट फोकस. आणि आता थोडं फिट केला आणि जेव्हा काय व्ह्यू दिसतो बघा आता तुम्हाला. पहिले तो भाग जो दिसत नव्हता तुम्हाला, आता बघा किती व्ह्यू वाढला असे मित्रांनो बघा. पहिले हात दिसत होता, हात व्ह्यू देऊन तुम्हाला हा व्ह्यू दिसू शकतो. पूर्ण A to Z समोर येत आहे. हा पण व्ह्यू दिसतो तुम्हाला पूर्ण. हा बघ पहिले फक्त हा दिसत नव्हता, आता हा पूर्ण व्ह्यू घेतो. याच्याने काही मोठं अजून बघितलं असेल ते बघताय म्हणून. इकडनं हा व्ह्यू असा तो व्हिडिओ शेकी होऊ शकते कारण चेंज नाही केला इतक्या दिवसांनी त्यामुळे. आणि हा व्ह्यू असा इकडनं दिसायला. आमच्या इकडे असिस्टेड ही एरिया जास्त लांब न जाते. थोडं हे माउंटचं बरोबर नाही फिक्स नाही म्हणून तुम्हाला अंदाज म्हणजे अंदाज येईल की मोठं किती डिग्री वाईड अँगल येतो. आपला अल्ट्रा वाईड असतो तो 0.8x असतो आणि हा थोडा 170 म्हणजे आपण 0. गोप्रोच्या आसपास तरी आला तरी भरपूर अंदाजे मला गोप्रोच्या आसपास होतो. हा इकडचा लुक असा दिसायला मला. मोठं ब्लॉगिंगमध्ये गाडी पण दिसते, जेवढा पाहिजे लुक पण दिसतो असा मोठं ब्लॉगिंगमध्ये. हा फायदा असतो लेन्सचा बजेटमध्ये. आपला व्हिडिओ आवडली आतापर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब प्राईज म्हणून कॉमेंट नक्कीच सांगा कसे होते व्हिडिओ. आपल्या लेन्सची अशी लेन्सची आपण मोठं ब्लॉगिंग कंटिन्यू होत राहील. मोठं ब्लॉगिंग करू तेव्हा आज लेन्स यूज होईल जास्त करून. आपलं मोठं ब्लॉगिंग तुम्ही व्ह्यू पहिले बघितल्याचे आधीचे ब्लॉग तर चेक करा. अदर लिंक पण आहे त्याची खालती, त्यामुळे समजा किती डिफरंट पडला आपल्या याच्यामध्ये. हा मोठं ब्लॉगिंग करता हा लुक आणि तो लुकमध्ये किती फरक पडतो. आपला हात दिसत नव्हता तर असा दिसायचा. हे केलं हा लुक कसा वाटतं बघा. आता हा लुक असा आहे पहिले ना. थोडासा लुक केलं की आपल्याला हा पण लुक भेटतो. मोटरिंग करताना हा पण लुक येतो. किती डिफरंट आहे तुम्ही सांगू शकता कॉमेंट करून. असं केलं गाडीचं लुक पण येतो. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.